गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो आहोत श्री श्रद्धा गणेश चित्रशाळा. तिचे पेंटर आहेत वसंत जाधव आणि स्वतः मूर्तिकार आहेत आमचे वसंत जाधव काका. त्यांच्या या छोट्याशा घरामध्ये कम कार्यशाळेमध्ये मी इथे आलो आहे आणि अर्थात आल्यानंतर काकांचं दर्शन तर मिळालंच, पण त्याच्याबरोबर त्यांनी बनवलेल्या गणपतींचं दर्शन. आणि त्यामध्ये मला एक सांगावंसं वाटतं की ह्यांचे गणपती हे साच्यातले गणपती नाही आहेत, स्वतः बनवलेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक गणपतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गणपती वेगळं काहीतरी सांगून जातो, वेगळं काही बोलतो. आणि तो काय बोलतो, कसं बोलतो, किंवा गणपतीला बोलण्याकरता ह्यांनी काय केलं याकरता काकांकडे खास वळूया आपण. काका, तुमचा थोडा वेळ घेतो आहे, पण तुमचे गणपती पाहिल्यानंतर एक सांगावंसं वाटतं की प्रेरणा कशी मिळाली, हा महत्त्वाचा प्रश्न. आम्ही गणपती माझ्या मित्राच्या घरी गणपतीसाठी गेलो होतो. आणि तो मित्र माझ्या अंडर तो काम करत होता आणि त्याचा भाऊ गणपतीचा कारखाना काम करायचं. तर त्या गणपतीच्या टायमाला गेलो तर त्या मूर्तीची त्यांनी बनवलेली मूर्ती होती, त्या मूर्तीची मी चूक काढली. अच्छा. ती चूक काढली तर तो त्या म्हणाला काय चूक आहे. मी त्यांनाच म्हणालो तुम्ही बनवलेत ना मूर्ती, मग काय चूक आहे तुम्हीच सांगा. मी सांगतो तुम्हाला नंतर. बिलकुल. तुम्ही अगोदर मला सांगा तुम्ही मूर्ती बनवली तर. मग त्या विचारला बोलला बाबा तू सांग. बघा याच्यामध्ये फक्त बाईची मूर्ती जी बनवली त्याच्यामध्ये फक्त मानेमध्ये फरक आहे. बाकी तुम्ही इतका सुंदर बनवली मूर्ती की तिच्या अंगावरचे बबल्स जे बनवले पाण्याची ती मला फार आवडली. त्यावेळी काय मी गणपती बनवत नव्हतो. मग आमची मिसेस म्हणाली अशा मोठ्या माणसानं बोलायचं नसतं. बोलत तुझ्या धंद्यामध्ये मी अडथळा आणतो का, ही आमची कला आहे. कलाकार कलाकारालाच बोलणार, चूक काढल्याशिवाय कलाकार सुधरत नाही. काय मग मी ते मिसेसला बोललो मी तुला पहिल्यांदा गणपती बनवून दाखवीन, नंतर बाई बनवून दाखवीन. मी आता देवी 6 फुटापर्यंत गणपती देवी बनवतो. अरे वा, म्हणजे तुमच्या मिसेसमुळे, तुमच्या बायकोमुळे मला वाटतं हा सगळा प्रपंच घडला. आणि महत्त्वाचं आपण नेहमी म्हणतो की सर्व प्रपंच सांभाळून करतो. बिलकुल. एका पुरुषामागे बाई असल्यानंतर नक्कीच एक जीवन विकास होतो आणि मला वाटतं ते दाखवून दिलं तुमच्या मिसेसने आणि अर्थात तुम्ही. आणि मला एक विचारायचं आहे की तुम्ही गणपतीची मूर्ती आहेत हे सगळे शाडूचे आहेत आणि त्याचे रंग जे आहेत ते तुम्ही कुठचे वापरता? कॅमल कलर. ओके. कॅमल कलरने ॲशन पेंटचा व्हाईट कलर वापरतो. अच्छा. कारण तुमच्या गणपतीच्या मूर्तीमध्ये जेव्हा खडेकाम पण दिसलं आहे मला, पण शेवटी गणपतीची मूर्ती ही आहे ती खडे असलं तरी की स्वतःचं एक विशेष दाखवते. ह्याचं कारण काय आहे? किंवा सोनेरी रंग जो आहे तो एक वेगळा दिसतो ॲक्च्युली, म्हणजे खरा वाटतो. तर ह्याचं कारण काय आहे की तुम्ही कसं मॅनेज करता हे सगळं? म्हणजे पहिल्यांदा मी ते कलर बॉडी कलर ज्यावेळी बनवतो त्यावेळेस पहिला माझ्या अंगावरती कलर लावून घेतो. म्हणजे तो शेड बरोबर झाला का त्या आधी बघतो. बघा ही बॉडी कलर आहे. बिलकुल. ही वेगळा आहे आणि इथं वेगळा आहे. साहजिकच आहे. ही शेड आली, हे वेगळं आहे. हे बॉडी कलर पहिली मारायची. म्हणजे बॉडी कलर माझा स्वतःच्या अंगाचा बघूनच मी बॉडी कलर तयार करतो. अरे वा. म्हणजे बाप्पाला जिवंत करण्याकरता स्वतःचं जे जीवन आहे, जे जैवित्व आहे ते बघून आपण बाप्पाला रंग दिला समजा, तर नक्कीच तो बाप्पा मूर्ती बनतो, हुबेहूब जिवंत होतो हे काकांनी दाखवलं आहे. काका, एक विचारायचं होतं की तुम्ही मूर्त्या किती बनवता अंदाजे या भाद्रपद सीझनमध्ये? 20 गणपती बनवतो. अच्छा. आणि देवीच्या मूर्ती जेव्हा नवरात्र 4-5 देव्या बनवतो. आणि मागी गणेशोत्सवामध्ये देखील तुम्ही? मागी गणपतीचे मी 4 गणपती बनवतो. आणि हे सगळं तुम्ही एकट्या हाताने करता. विशेष म्हणजे एखादा गणपती करता तुम्हाला 5-6 दिवस नक्कीच लागत असेल मिनिमम. म्हणजे त्या दृष्टीने कारण आता आपण या मे महिन्यात आहोत, उकाड्याच्या दिवसामध्ये काका गणपती बाहेर करत होते म्हणून मी खास त्यांच्या घरामध्ये यायचा प्रयत्न केला, घरकम कार्यशाळा. आणि तेव्हा कळलं की हा मूर्तीतला हुबेहूबपणा आहे तो केवळ काकांच्या स्वतःच्या मनाच्या जिवंतपणामुळे आला आहे. अर्थात कलाकाराची कला जिवंत असते तेव्हा जो कलाकार मनातनं जिवंत असतो आणि मूर्ती आपल्याला तीच दिसते. काका, मला एक विचारायचं होतं आणखीन की तुमच्याकडे आम्हाला जर यायचं असेल, ॲप्रोच व्हायचं असेल तर कसं काय करायचं? प्रभादेवी स्टेशनपासून तुम्ही केवळ 1 मिनिटावरती राहतात पश्चिमेला, तर तुमचं पत्ता आम्हाला आणि नंबर मिळेल का काका? मिळेल ना. प्रभादेवी स्टेशन पहिला पूर्वीचं नाव LP स्टेशन होता, आता प्रभादेवी झालंय. आणि शिवराज भवन नंबर 2, रूम नंबर 95, ग्राउंड फ्लोअर.
आणि तुमचा मोबाईल नंबर आणि नाव. मोबाईल नंबर सांगा. माझा वसंत नारायण जाधव आणि 9892133503 Very हा good. मोबाईल नंबर आहे. काका तुमचे गणपतीचे काही चित्र वगैरे आतापर्यंत बनवले ते जर दाखवू शकाल का आम्हाला? आता की चित्र तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला आता या देवीचा 75 साली मी त्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मी त्या अच्छा. देवीचा फोटो काढलेला आहे. अरे वा, सुंदर हे बघा. सुंदर सुंदर. हा देवीचा फोटो काढलेला आहे अरे वा, 75 साली. सुंदर. म्हणजे त्यावेळी कलरची माहिती पण नव्हती. हम्म. ऑइल पेंटच्या कलरने केलेलं ॲशन पेंटिंग. सुंदर. मला वाटतं एक वैशिष्ट्य आपण परत एकदा मी सांगतोय की साच्यातला गणपती नाही आहे. जे आपण बघतो रस्त्यावरती गणपती विकायला असतात एका साचेतले असतात आणि त्यामुळे त्या देवाचं दैवत्व निघून जातं असं मला वाटतं बऱ्याचदा. आणि ते होऊ नये म्हणून आपण जेव्हा कळकळीने जेव्हा हे करतो तेव्हा कळतं की ही कला अशा जन्माला येते. माझ्या घरचा अनुभव सांगतो मी. माझा मुलगा आर्यन हा स्वतः गणपती बनवतो. जवळजवळ 70-80 गणपती त्याने कोविड काळामध्ये बनवते कागदाच्या लगद्यापासून. तेव्हा मला कळलं की जिद्दीने काम केलं तर कलाकार हा यशस्वी होतो, भले उशिरा का होईना. पण मला वाटतं कला ही उशिरा केल्यामुळेच ती जास्त रास्त आणि जिवंत होते. काकांनी दाखवून दिलं आहे तेव्हा जाधव काकांना मी शुभेच्छा देईनच. पण अर्थात तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला परत परत भेटण्याकरता येईनच. कारण तुमचे गणपती जेव्हा रंग घेतील त्यावेळेला मला परत भेटणं आवश्यक आहे असं वाटतं. आणि बाप्पा तिथे मी हे नक्कीच. तेव्हा सगळ्यांनी ट्यून राहा. विनय पोदार फ्रॉम द बेनिंग टॉक्स. आज आपण जाधवांच्या चित्रशाळेमध्ये आलं आणि तुमच्या चित्रशाळेचं नाव तुम्ही आम्हाला सांगा प्लीज. वसंत नारायण जाधव आणि चित्रशाळेचं नाव तुमच्या? गणेश चित्रशाळा. ओके ओके ओके. श्रद्धा गणेश चित्रशाळा. श्रद्धा गणेश. ओके. मला वाटतं हे अत्यंत 2 नंबर मुलीचं नाव आहे. अच्छा, व्हेरी गुड. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. ही चित्रशाळा वेगळ्या रीतीने काहीतरी वैशिष्ट्य दाखवते. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी भेटायला या आणि अर्थातच काकांना ऑर्डरही द्या ही मी सांगेन. आणि माझी विनंती कम प्रार्थना कम ऑर्डर आहे की कुठेतरी मराठी माणसाचं हे कलेपण जिवंतपण हे जपणं आवश्यक आहे. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी या. द विनिंग टॉक्समधून विनय पोदार. नमस्कार. जय श्री गणेश.